नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की एम्स यामध्ये नर्सिंग ऑफिसर यासाठी 3,500 पेक्षा प्लस वेकेन्सीज निघालेल्या आहेत। त्यासाठी पात्रता काय असणार आहे व तुमची वयोमर्यादा काय असणार आहे, तुमचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो कसा असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत जे भारतीय रेल्वे विभागामध्ये पॅरामेडिकल स्टाफ यासाठी ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला येथे एम्सकडून जी ऑफिशियल वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध केली ती सुद्धा जाहिरातमध्ये स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे। तर पहा, भरती करणारी संस्था कोणती आहे। एम्स नवी दिल्ली व इतर ज्या 15 एम्स आहेत त्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। पद कोणतं आहे तर नर्सिंग ऑफिसर हे पद आहे। यामध्ये 3,500 प्लस वेकेन्सीज आहे। तर बघा, वयमर्यादा काय असणार आहे। 18 ते 30 वर्ष तुम्हाला वयमर्यादा असणार आहे। SC ST OBC आणि PWD यांसाठी सवलत लागू होणार आहे। वयामध्ये कन्सेशन भेटेल तुम्हाला। तर बघा, आता तुम्हाला पात्रता काय असणार आहे। नर्सिंग ऑफिसर यासाठी तुम्हाला पात्रता BSc नर्सिंग किंवा तुम्ही GNM करून 2 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे। तर बघा, नर्सिंग ऑफिसरला तुम्हाला वेतन किती भेटणार आहे। स्टार्टिंग तुम्हाला ही 44,900 ते 1,42,000 पर्यंत तुम्हाला इथे पगार भेटणार आहे, प्लस भत्तासुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे। तर बघा, आता तुम्हाला तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे। पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। त्यानंतर मूळ तुमचे जे दस्तऐवज आहेत त्यांची पडताळणी होणार आहे। अर्ज कसा करायचा तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नर्सिंग ऑफिसर 2025 रिक्रुटमेंटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा फॉर्म भरायचा आहे। तर बघूयात की आता तुमच्या महत्त्वाच्या तारीख काय असणार आहेत। तर अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही 26 जुलै 2025 असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2025 असणार आहे। तुमची CBT जी परीक्षा होणार आहे ती 3 सप्टेंबर 2025ला होणार आहे। तर बघा, इथे यांनी तुम्हाला तुमची जी एक्झाम होणार आहे ती कधी होणार ती सुद्धा तारीख दिलेली आहे। तर बघूयात की परीक्षेची योजना व नमुने म्हणजेच एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तुमचा। तर बघा, येथे पहिल्यांदा परीक्षा तुमची कम्प्युटर बेस्ड होणार आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला 200 गुण मिळणार आहेत। प्रश्नाची संख्या 200 असणार आहे। MCQ टाईप क्वेश्चन आहेत। त्यानंतर याचा कालावधी किती असणार आहे म्हणजेच 180 मिनिट तुमचा कालावधी असणार आहे। नकारात्मक गुण आहेत का बघा, तर बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जाणार आहेत। जे कोणी पण यासाठी पात्र आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला या चॅनलवरती नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते।